पोरांनो, आज आपण आपल्याला जशी अन्नाची गरज आहे तशी झाडांना अन्नाची गरज असते का रे? झाडांना पण अन्नाची गरज असते. या पृथ्वीवरील जोही जीव आहे, जोही ज्याच्यामध्ये जीव आहे ना, त्या सगळ्यांना अन्नाची गरज असते. तुम्हाला वाटेल मग मुंगीपासून ते मोठ्यात मोठ्या जिराफपर्यंत घ्या, या सगळ्यांना अन्नाची गरज असते. अन्न खाण्याची, पाण्याची, ऑक्सिजनची गरज असते. ठीक आहे. मग या वनस्पतींना पण अन्नाची गरज असते. इवन वनस्पतींना देखील दुःख होतं, वनस्पतींना देखील त्रास होतो. हा शोध डॉक्टर जगदीश चंद्र बोस हे भारताचे एक सायंटिस्ट होते. या जगदीश चंद्र बोसनी काय केलेलं आहे पोरांनो? हे शोधलेलं आहे काय की वनस्पतींना देखील भावना असतात, वनस्पतींना देखील त्रास होतो, वनस्पती देखील आपल्या भावना व्यक्त करतात, हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे. तसं वनस्पतींना जसं प्राण्यांना अन्नाची गरज आहे तसं वनस्पतींनाही अन्नाची गरज आहे. जर आपण एक दिवस अन्न खाल्लं नाही तर त्रास होतो की नाही, पोटाला, पोट दुखतं आहे ना. तसं वनस्पतीही अन्न जर बनवल्या नाहीत, मग वनस्पतीला कोणी असं अन्न नेऊन देतं का? आपण परावलंबी आहोत, म्हणजे वनस्पतीपासून आपण अन्न बनवतो आणि खातो. वनस्पती मात्र स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. माणसांना अन्न बनवण्यासाठी या प्लांटवर अवलंबून राहावं लागतं, मात्र वनस्पती या स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. मग या वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, याला काय म्हणतात? तर याला म्हणतात फोटोसिंथेसिस. काय म्हणतात? फोटोसिंथेसिस. आता आपण हाच फोटोसिंथेसिस काय आहे हे थोडक्यात आपण आजच्या या जी केमध्ये पाहणार आहोत. फोटोसिंथेसिस म्हणतात आणि मराठीमध्ये म्हणतात प्रकाश. फोटो म्हणजे प्रकाश, फोटो म्हणजे काय? प्रकाश. आणि सिंथेसिस म्हणजे काय? संश्लेषण, प्रकाश संश्लेषण. तर प्रकाश संश्लेषण काय आहे, कशा पद्धतीने होतं, त्याचा एक व्हिडिओ पण तुम्हाला दाखवणार आहे मी. ठीक आहे, त्याचा एक व्हिडिओ पण तुम्हाला दाखवणार आहे, छानपैकी बघूया आपण. तर फोटोसिंथेसिस जे आहे ना पोरांनो, फोटोसिंथेसिससाठी 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे रे पोरांनो? तर आहे CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईड. फोटोसिंथेसिससाठी 4 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईड. त्यानंतर H2O म्हणजे काय? वॉटर. H2O म्हणजे काय? वॉटर. ठीक आहे, CO2 H2O. त्यानंतर पोरांनो महत्त्वाचं आहे सनलाईट. सनलाईट शिवाय तर या वनस्पती फोटोसिंथेसिस करू शकत नाहीत. 3 नंबर महत्त्वाचा आहे सनलाईट. आणि अतिशय महत्त्वाचं आणखीन एक आहे, त्याला म्हणतात पोरांनो क्लोरोफिल. क्लोरोफिल काय म्हणतात त्याला? क्लोरोफिल. क्लोरोफिल. हे क्लोरोफिल जे आहे, हे क्लोरोफिल मात्र या वनस्पतीच्या हिरव्या पानांमध्येच असतं. म्हणजे ज्या ज्या वनस्पतींना जे जे हिरवं दिसतं, म्हणजे आता तुम्ही बघा शेवाळ देखील हिरवं आहे की नाही, मग ते देखील शेवाळ देखील हिरवं आहे. शेवाळ, आल्गी, ते देखील फोटोसिंथेसिस करतं. म्हणजे जे जे वनस्पती हिरव्या वनस्पती आहेत त्या सर्व फोटोसिंथेसिस करतात, आपलं स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. बघा जे कार्बन डायऑक्साईड आहे ना, मग आता जमिनीवरल्या ज्या वनस्पती आहेत त्या कार्बन डायऑक्साईड कुठून मिळवतात रे? तर वातावरणामधून. आपल्या या पृथ्वीच्या वातावरणामध्ये 0.03% जे आहे तर ते आहे CO2 कार्बन डायऑक्साईड. ह्या वातावरणामधून वनस्पती काय करतात? कार्बन डायऑक्साईड मिळवतात.
मग पाण्यातल्या वनस्पती कुठून मिळवत असतील, तर पाण्यामध्ये पण कार्बन डायऑक्साईड असतो की नाही? पाण्यामध्ये पण देखील कार्बन डायऑक्साईड असतो. तो पाण्यामधला कार्बन डायऑक्साईड पाण्यामधल्या वनस्पती मिळवतात. आता हे वॉटर आहे. 2 नंबर H2O म्हणजे काय? वॉटर. H2O म्हणजे वॉटर. तर हे H2O जे आहे किंवा पाणी जे आहे ते पाणी कुठून मिळवतात? मुळापासून. मुळं काय करतात? जमिनीमध्ये जे पाणी झिरपलेलं आहे ते झिरपलेलं पाणी काय करतात? ऑब्झर्व करतात किंवा शोषून घेतात आणि झाडाच्या इतर भागांना पाठवतात, म्हणजे पानांकडे पाठवतात. हे काय करतात? हे जे पाणी आहे वॉटर तुम्हाला दिसतं इथे, हे पाणी काय करतं? हे पाणी हे मुळं घेतात. हे मुळं, ठीक आहे, हे जे रूट्स जे आहेत हे रूट्स पाणी ऑब्झर्व करतात, असं शोषून घेतात आणि असंच कुणाकडे पाठवतात? ते हिरव्या पानांकडे पाठवतात. मग हिरवे पानं काय करतात? हिरव्या पानांमध्ये असतं क्लोरोफिल. हे क्लोरोफिलच्या माध्यमातून आणि आलेल्या पाण्याच्या माध्यमातून आणि ह्या सनलाईटच्या माध्यमातून हे क्लोरोफिल आपल्या वनस्पतीचं फूड बनवतं. फूड म्हणजे काय? अन्न बनवतं. वनस्पतीचं अन्न बनवतं आणि ते अन्न असतं पुरानो ग्लुकोज. ठीक आहे, जसं माणसाला देखील ग्लुकोजची गरज असते तर वनस्पतींना देखील असते. ते अन्न असतं ग्लुकोज. या ग्लुकोजलाच म्हणतात C6H12 आणि O6. या ग्लुकोजलाच म्हणतात. कळतंय का? C6H12 आणि O6 ह्याला ग्लुकोज म्हणतात. आणि या प्रोसेसमधून हे जे ग्रीन लीफ आहेत किंवा ग्रीन लीफ आहेत, आपण ग्रीन लीफच म्हणू, ही ग्रीन लीफ जे आहेत क्लोरोफिलच्या माध्यमातून वनस्पतीसाठी अन्न बनवतात आणि बनवलेलं अन्न इतर सर्वांना ते काय करतात? झाडांच्या इतर भागांना, झाडांचे जे इतर अवयव आहेत त्या इतर अवयवांना पाठवून देतात. हा कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन CHO, कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन. ठीक आहे, ते आपण बघितलं है ना न्यूट्रिशनमध्ये बघितलं ते. आता हे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे बघा व्यवस्थित. ते पाहण्याच्या आधी मला हे व्हिडिओ पहा व्यवस्थित, लक्ष देऊन. दिसतोय ना सर्वांना? हो सर. हे सूर्य किरण येत आहेत. हे मुळा काय करत आहेत? वॉटर घेत आहेत. ठीक आहे, बस एवढाच व्हिडिओ. 5 सेकंदाचा असेल, नाही 10 सेकंदाचा असेल. समजलं ना तुम्हाला? समजलं की नाही? हे झाड आहे.